नमस्कार, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे व्हेजिटेबल पुलाव। हिवाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्याच भाज्या उपलब्ध असतात, त्यामुळे आपण वेगवेगळ्या भाज्या वापरून छान असा व्हेजिटेबल पुलाव बनवणार आहे। त्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतले आहे। तांदूळ हे साधेच घेतले आहे। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले, पत्ताकोबी, 1 टोमॅटो आणि 1 कांदा बारीक कट करून घेतला आहे। त्यानंतर अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी हिरवे ताजे वाटाणे घेतले आहे, 2 तेजपान। सुरुवातीला आपण तांदूळ निवडून घेऊ, त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। 2 पाण्याने मी ते स्वच्छ करून घेतले, ज्यामुळे त्यातील कचरा धूळ निघून जाईल। यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे। आता आपण फोडणीसाठी कुकर गरम करून घेतला आणि त्यामध्ये 2 चम्मच तेल घातले आहे आणि त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी घातली आहे। मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये जिरे घालून घेऊ। जिरे थोडंसं तडतडायला लागले की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला छान असा सोनेरी लालसर होईपर्यंत होऊ द्यायचा आहे। त्यामध्ये आपण तेजपान घालून घेऊ। आता यामध्ये शेंगदाणे घालून घेऊ। त्यानंतर यामध्ये वाटाणे घालून घ्यायचे आहे। यामध्ये अर्धी वाटी तुरीचे दाणे घालून घेऊ। आता तेलामध्ये छान असे हे परतून घेऊ। आता यामध्ये आपण भाज्या घालून घेऊ। यामध्ये बटाटे घालून घेऊ, त्यानंतर गाजर, पत्ताकोबी, आणि टोमॅटो घालून घेऊ। आता हे सर्व छान असं परतून घेऊ। 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या नाही, तर त्या तशाच 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊ। अर्धा चम्मच लाल मिर्च पावडर, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत। त्यानंतर अर्धा चम्मच गरम मसाला, चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे। आता हे सर्व आपण परतून घेऊ। आता यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहोत। यामध्ये तांदूळ टाकून घेऊ। आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटे हे तांदूळ परतून घ्यायचे आहेत। तेलामध्ये परतल्यामुळे आपला जो भात आहे तो छान असा मोकळा होईल। छान असं आपण ते परतून घेऊ। यामध्ये मी या पातेल्याने 2 पातेले पाणी घालणार आहोत। 1 पातेले साधारणतः तांदूळ घेतले होते आणि यामध्ये मी त्याच्या दुप्पट पाणी घालणार आहोत।
आता कुकरचे झाकण बंद करून घेऊ आणि मध्यम आचेवर आपल्याला 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. तीन शिट्या झालेल्या आहे. कुकर आपण थंड करून घेऊ आणि त्यातील राहिलेली वाफ आपण काढून घेऊ. हे पहा, छान असा आपला हा पुलाव झालेला आहे. हे पहा, छान मोकळा मऊ असा हा पुलाव झालेला आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा नक्कीच आवडेल. तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.